जनतेशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी. आमदार सईद खान. बातमी पाथरी येथून. पंचायत समिती पाथरी या ठिकाणी परभणी हिंगोली विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार आदरणीय सईद खान यांच्या अध्यक्षतेखाली भव्य जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनतेच्या समस्या वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती, रस्ते या सर्व समस्या, जनतेने उपस्थित केलेले सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील. सभागृह खचाखच भरले होते. तरीही बाहेर गर्दी कायम होती. शेतकरी, मजूर, महिला, युवक आपापल्या समस्या निवेदने घेऊन आले होते आणि साहेबांनी प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. जनसंवादाला प्राधान्य. पाथरी येथे जनता दरबारातून परभणी हिंगोलीचे विधान परिषद आमदार सईद खान साहेबांनी ऐकल्या जनतेच्या व्यथा. हाताला सलाईन लागलेली, तब्येत नादुरुस्त, पण लोकसभेचा वसा सोडला नाही, असा आदर्श आज पाथरी पंचायत समितीच्या सभागृहात पाहायला मिळाला. परभणी हिंगोली विधान परिषदेचे आमदार माननीय सईद खान साहेब यांनी पाथरी येथे भव्य जनता दरबाराचे आयोजन करून सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या व्यथा थेट ऐकून घेतल्या. एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, आजारी असलो तरी गोरगरिबांचे काम थांबता कामा नये. हीच शिकवण घेऊन मी 16 वर्षांपासून काम करतोय, असे भावनिक उद्गार आमदार साहेबांनी यावेळी काढले. जनता दरबारात काय झाले? पंचायत समिती पाथरी सभागृहात झालेल्या या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विजेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, घरकुल, रस्ते, शेतीचे प्रश्न घेऊन शेकडो नागरिक आले होते. आमदार साहेबांनी सांगितले की जे प्रश्न तहसीलदार, SDM मॅडम यांच्या स्तरावर सुटणारे आहेत ते जागेवरच सोडवू आणि जे वरच्या स्तरावरील आहेत ते आमदार म्हणून मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करीन. या जनता दरबाराची तारीख 8 दिवस आधी दिली होती. मागील जनता दरबार वडील वारल्यामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे तब्येत खराब असूनही त्यांनी सलाईन घेऊनच जनता दरबार घेतला. गोरगरिबांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या कामाचा आढावाही दिला. आरोग्य सेवा. गेल्या 4 वर्षात 10,000 गोरगरिबांचे ऑपरेशन करून त्यांचे जीव वाचवले. आजही 81 रुग्ण मुंबईला उपचार घेत आहेत. घरांचा प्रश्न. पाथरी शहरातील 2,700 घरे रेग्युलाइज केली. ज्यांची 35 वर्षांपासून मालकी नव्हती त्यापैकी 500 लोकांना घरकुल मंजूर करून हक्काचे छत दिले. साईबाबा जन्मभूमी. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून तिच्या विकासासाठी 91 कोटी रुपयांचा निधी आणला असून लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी त्यांनी वारंवार आपले नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच कमी वयात 2 जिल्ह्याचे आमदार, नगरपालिका, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असे कृतज्ञतेने सांगितले. पाथरी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आलोक चौधरी साहेब, सर्व नगरसेवक, ग्रामीण भागातील सहकारी, तहसीलदार साहेब यांचेही त्यांनी कौतुक केले. शेवटी ते म्हणाले, प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार. आज विचारलेले प्रश्न सुटले का नाही याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेणार. गोरगरिबाला न्याय देण्यासाठी प्रशासन आणि आम्ही एकत्र काम करत राहू. आजारी असूनही लोकांसाठी झटणाऱ्या आमदाराच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेच पावलावर ठेवून आम्ही काम करतो. आज बघा, महाराष्ट्रामध्ये असा कोणता कार्यकर्ता नसेल, कोणत्या पक्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण 10,000 लोकांचे ऑपरेशन केले. गोरगरिबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आज पाथरी हे साईबाबांची जन्मभूमी. आपण साईबाबासाठी 91 कोटी रुपये निधी आणला. एकनाथ शिंदे साहेबांचा विशेष प्रेम पाथरीवर आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विशेष प्रेम पाथरीवर असताना एकनाथ शिंदे साहेबांना मला आमदार केलं. आमदार नसताना अनेक प्रश्न पाथरी मतदारसंघाचे मी सोडविले. लाडकी बहीण योजनाचा मी विधानसभाचा अध्यक्ष होतो. लाडकी बहीण योजनाचा प्रामाणिकपणे मी काम केला. आमचे माता भगिनीला न्याय देण्यासाठी काम केलं. मागील 4 वर्षापासून सतत ते मतदारसंघासाठी 1200 कोटी रुपये निधी मी आणला. खूप काम हे मतदारसंघासाठी. पाथरी हे रस्त्यासाठी 500 कोटी रुपये आणले. हे बी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यामुळे घडलं. साईबाबा जन्मभूमीसाठी 91 कोटी रुपये आणले आणि पाथरी शहरासाठी 50 कोटी रुपये आणले. आता पाथरी शहरासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा असू द्या, अंडरग्राउंड ड्रेनेज असू द्या, मुख्य गावाचे रस्ते असू द्या, मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असू द्या, त्याच्यासाठी पण एकनाथ शिंदे साहेबांना आपल्याला भरपूर निधी द्यायचा ठरविलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब लवकरच
परभणीत एक मोठा मेळावा घेणार आहे आणि पाचवीमध्ये मी येणार होते, पण माझे वडील एक दुर्दैवी घटना माझ्या घडली, माझे वडील गेले. त्यामुळं मी 15-20 दिवस पासून घरातच आहे. अजून कोणाचा सत्कार घेत नाही, कोणाला भेटत नाही. आता निवडणूक प्रक्रियामध्येच होतो मी, तितके बाकी कुठेही गेलो नाही कोणत्या सत्काराला, कोणत्या कार्यक्रमाला. पण ते झाल्यावर 40 दिवसाच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब पाथरीमध्ये आपल्याला चांगले प्रकारचा डेव्हलपमेंट करायचा आहे. माणूससाठी बी आपण निधी आणला, माणूसचे बी खूप काय प्रश्न आपण मिटविले. डीपीटीसीच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये खूप काय निधी आणला, जसा रामपुरी देवस्थान आहे. रामपुरी देवस्थानला 2 कोटी रुपये आले. आमची माता भगिनी दसऱ्या करायला जात होते चेंजिंग रूमला, तिथं चेंजिंग रूम कमी वय मला आशीर्वाद दिला एक मुलगा म्हणून. एकनाथ शिंदे साहेबांचा नेहमी आशीर्वाद माझ्या पाठीशी असते. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद होता म्हणून पाथरी नगरपालिका आमच्या ताब्यात आली. मी बँकेचा डायरेक्टर झालो, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा. माझा भाऊ बिनविरोध आला. आज 4 संचालक एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो जिल्हा मध्यवर्ती बँकला. मी आमदार म्हणून निवडून आलो. हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची जे शिकवण आहे, गोरगरिबाचे कामं व्हायला पाहिजे, गोरगरिबाचे आशीर्वाद त्यांचा लागायला पाहिजे. आरोग्याच्या माध्यमातून सगळ्यात मोठ्या जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे. आज आरोग्याच्या माध्यमातून 4 वर्षात 10,000 लोकांचा जीव वाचविला, 10,000 लोकांचं ऑपरेशन आम्ही केलं. आज बी बघा 81 पेशंट माझे मुंबईला आहे. जे गोरगरिबाचे जे आम्ही कामं करतो, तर गोरगरिबाची अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहे. त्याच्यामुळे जनता दरबार आम्ही लोकांचे प्रश्न गोरगरिबाचे मिटण्यासाठी घेतलेले. प्रत्येक महिन्याला आम्ही जनता दरबार घेणार आहे. आणि हे आता आज जितके प्रश्न आम्ही विचारले आणि जे प्रश्न लोकांचे गोरगरिबाचे जे प्रश्न आहे ते निकाली लागले की नाही लागले ते आम्ही पुढचे जनता दरबारमध्ये घेणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद, चांगला काम करू, लोकांना न्याय देण्यासाठी काम करू. आज बघा पाथरी शहरामध्ये आम्ही 2700 घर रेग्युलाइज केले. जे 35 वर्षापासून त्यांचे मालकी खाण्यामध्ये त्यांचे घर नव्हते, ते 2700 मधले 500 लोकांना घरकुल भेटला. म्हणजे 500 लोकांना सध्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केलं. इथले नगराध्यक्ष असू द्या, आमचे भाऊ उपाध्यक्ष आमचे आलोक चौधरी साहेब असू द्या, आमचे सर्व नगरसेवक असू द्या, चांगल्या प्रकारचं काम ते नगरपालिकेत करत आहे. आमचे ग्रामीण भागामध्ये नाना टाकडकर असू द्या, आमचे तालुका अध्यक्ष वाकाणकर साहेब असू द्या, आमचे सर्वच आमचे जिल्हा परिषद सभापती कृष्णा शिंदे साहेब असू द्या, चांगला काम ते बी करायला. मानवतमध्ये सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, चांगला काम करत आहे. इथले आमचे एसडीओ मॅडम यांचं बी चांगला कार्य आहे, आमचे तहसीलदार साहेब त्यांचं बी चांगलं काम आहे. त्यामुळे गोरगरिबाचे प्रश्न मिटायसाठी प्रशासनानं आम्ही मिळून लोकांचे प्रश्न कसे मिटू शकते म्हणून जनता दरबार घेतला होता. खूप प्रचंड लोक आज जनता दरबारला आले होते आणि 100% प्रत्येक महिन्याला गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, गोरगरिबाचे प्रश्न सुटण्यासाठी असं काम करत आहे. आमदार साहेब, आजच्या जे जनता दरबारमध्ये महत्वाचा मुद्दा कोणता आणि कोणता निकाली लागलाय? फार विषय, विजेचे विषय, शेतकऱ्यांचे घरकुलचे, शेतीचे विषय, रस्त्याचे विषय, आज घरकुलचे विषय, गोरगरिबाचे विषय, प्रत्येक विषय खूप विषय आहे. त्यामुळे हे विषय त्यांचे लेवल, तहसीलदार साहेबांचे लेवल असू द्या, एचओ मॅडमचे लेवलवरचे प्रश्न सुटते ते सोडू. आणि जे वरचे लेवलचे विषय ते 100% आमदार म्हणून मी सोडवायचा प्रयत्न करीन आणि गोरगरिबाला न्याय तरी सुद्धा तुम्ही आज जनता दरबार घेतला, काय सांगाल? काय नाही, तब्येत थोडी खराब आहे, तरी पण एक लोकांसाठी काम करायला पाहिजे. या जनता दरबारची आम्ही 8 दिवस अगोदर तारीख दिली होती. याच्या अगोदर एक जनता दरबार आमचा काय झाला, वडील वारले होते माझे, त्यामुळे ते जनता दरबार रद्द झाला होता. हे जनता दरबार जेवढी माझी तब्येत खराब आहे, पण लोकांसाठी काम करायला पाहिजे. आता मी सलाईन घेऊनच आलो जनता दरबारला लोकांसाठी. एकनाथ शिंदे साहेबांची मी सांगितलेलं शिकवण आहे. एकनाथ शिंदे साहेब बिमार असताना गोरगरिबाचे कामं करतो, त्यांची शिकवण मध्ये आम्ही मोठे झालेलो. 16 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या सहवास मध्ये मी आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही काम करतो. 100% इतर तालुक्याचे, मतदारसंघाचे जे बी जिल्ह्याचे विषय असेल प्रामाणिकपणे आम्ही काम करतो. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं विकासाच्या दृष्टिकोनातून काय विजन आहे आपलं, जनतेला काय? खूप काही विषय आहे. आता पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे, त्याच्यासाठी 91 कोटी रुपये आम्ही निधी आणलेला आहे. ते साईबाबा जन्मभूमीचं काम चालू करायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताला त्याचं भूमिपूजन करायचंय. अनेक विषय, हिंगोली परभणी जिल्ह्याचे जिवाड्याचे विषय, इतके विषय 100% ते निकाली लावायचं काम करू, गोरगरिबाचे न्याय देण्यासाठी काम करू. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझर हातगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.